आज आपण राहिलेल्या चपातीपासूनच नाश्त्यासाठी नवीन प्रकार बघणार आहोत। तर हे तुम्ही एकदा ट्राय करा, सगळ्यांना नक्की आवडेल। आपण ह्याचे 2 प्रकार बघणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे करायची आणि टेस्टला तर एकदम अप्रतिम अशी लागते। तर चला मग सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला इथं बटाट्याची भाजी लागेल। बटाट्याची भाजी आपल्यात शक्यतो आपण बनवतोच, त्यामधली आपण थोडी वापरली तरी चालेल। इथं मी बटाट्याची भाजी घेतलेली आहे। इथं मी चपाती घेतलेली आहे। तुम्ही ताजी घेतली तरी चालेल किंवा राहिलेली चपाती यूज केली तरी चालेल। आपण आता एका चपातीला वरून ही भाजी लावून घेऊया। आपल्याला ह्या भाजीची एक लेयर तयार करायची चपातीवरती। आपण इथे एक पातळ लेयर तयार करून घेऊया आणि ह्याचा रोल बनवून घेऊया आणि त्याचे आपण काप करून घेऊया। मी थोडे जाडच काप ठेवलेले आहेत, तुम्ही पातळ काप केले तरी चालेल। हे मी असे तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण तव्यावरती 1 चमचा तूप सोडून त्यामध्ये आपण हे काप भाजून घेऊया। आपण हे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे भाजायला जास्त वेळ लागत नाहीये, 2 ते 3 मिनिटं लागतात। वरून आपण 1 चमचा तूप सोडणार आहोत आणि खालून भाजलं की आपण पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला असंच एकदम छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथं आता दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून झालेलं आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। इथं तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर पण आलेला आहे आणि आपलं नाश्त्याचा एक प्रकार तयार झालेला आहे। तर आपण आता दुसऱ्या चपातीवर 1 चमचा मेयोनीज आणि 1 चमचा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे चपातीला। सगळीकडे आपण एकसारखं लावून घेऊया। इथं तुम्ही कोणताही सॉस वापरला तरी चालेल। आता आपण वरून ही बटाट्याची भाजी अर्ध्या भाग चपातीला आपण व्यवस्थित लावून घेऊया। वरून कांद्याचे काप लावून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं टोमॅटो, काकडी तुमच्या आवडीप्रमाणे वापरलं तरी चालेल आणि वरून चीज पण टाकलं तरी चालेल। मी इथं चिली फ्लेक्स वापरला आहे। आता आपण ही पलटी करून घेऊया। ही आपण अर्धी बाजू पॅक करून घेतली आहे। आता आपण तव्यावर 1 चमचा तूप सोडून त्यावरती ही चपाती आपल्याला ठेवून द्यायची आहे। आपण ही कमी गॅसवरच चांगली भाजून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटांनी आपण ही पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपण तशीच भाजून घेऊया। इथं आता दोन्ही बाजूनी चांगली भाजलेली आहे। तर आता आपण ही काढून घेऊया। आता मधून आपण एक काप करून घेऊया। तुम्ही आता बघू शकता आपली नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे। गरमागरम तुम्ही सर्व करू शकता आता।